नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना यांचे पैसे जर तुमच्या अकाउंटवरती जमा होत नसतील किंवा मध्येच जमा होणं बंद झालं असेल किंवा आपण जर नव्याने PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेसाठी पात्र लाभार्थी झाला असाल तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण बऱ्याच शेतकरी यांनी आपल्या अकाउंटची पूर्तता केली नसल्यामुळे त्यांच्या अकाउंटवरचे पैसे येणं बंद झालं आहे किंवा त्यांच्या अकाउंटवर येणारे पैसे हे बंद होऊ शकतात। तर याचं नेमकं कारण काय आहे तेच सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत आणि याचं सोल्युशनही आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आपल्या खात्यावरती अकाउंटवरती जर सरकारी योजनांचे पैसे येत नसतील तर त्याचं मुख्य अडचण असते ती म्हणजे आपलं जे काही आधार कार्ड आहे त्याला आपलं जे काही बँकेचं खातं असतं ते लिंक नसतं। पण आपण हे कशा पद्धतीने चेक करू शकतो तर ते आपण सर्वप्रथम आपल्या जो काही मोबाईल असेल त्या मोबाईलच्या आपल्याला ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि तेथील सर्च बारवरती आपल्याला माय आधार असं टाईप करायचं आहे। आणि आपल्या समोर जी सर्वप्रथम लिंक ओपन होईल त्या माय आधारवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल ज्यावरती आपल्याला सेंटरमध्ये लॉग इन हे नाव दिसेल। त्या लॉग इन ह्या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता लॉग इन या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर येथे जो काही आहे तो आधार कार्डचा आपल्याला नंबर टाकायचा आहे आणि त्याखालीच एंटर अबोव कॅप्चा असं इथे म्हटलं आहे त्यावरती आपल्याला इथे जो काही कॅप्चा दिलेला आहे तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे। तर या दोन्ही एंटर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे एंटर करायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला जो काही आपला आधार कार्डचा जो मोबाईल नंबर अटॅच असेल त्याच्यावरती आपल्याला इथे OTP येईल, तो OTP सुद्धा आपल्याला इथे एंटर करायचा आहे। तर ह्या सर्व डिटेल्स फिलअप केल्यानंतर आपल्याला इथे खाली हे लॉग इन इथे म्हणायचं आहे। तर सर्वप्रथम आपण आपल्या डिटेल्स टाकून हे लॉग इन करून घ्यायचं आहे। सेंड OTP वरती कॅप्चा टाकल्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो काही आपल्याला आपला OTP येणार आहे तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने आपल्याला आपला जो काही आधार कार्डचा डेटा आहे, जे काही सर्व आधार कार्डचं जे काही रिलेटेड डॉक्युमेंट्स आहे ते सर्व आपल्याला इथे दिसू शकतील। आता इथे आल्यानंतर आपल्याला इथे एक पर्याय दिसत असेल एक 5 नंबरचा, तो म्हणजे बँक सीडिंग स्टेटस। आता हा जो काही पर्याय आहे बँक सीडिंग स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या अकाउंटचं स्टेटस हे समजू शकणार आहे। तर हे क्लिक केल्यानंतर अशा समोर आपल्याला एक नवीन पेज ओपन होतं ज्यामध्ये आपल्याला दिसत आहे की आपलं जे काही आधार कार्ड आहे ते कुठल्याही बँक अकाउंट जे आहे त्याच्याबरोबर लिंक आहे की नाही। आता मी इथे चेक करत आहे तर जे काही आहे ते माझं बँक अकाउंट जे स्टेटस आहे ते इथं आधार कार्डशी लिंक दाखवत नाहीये। अशाच पद्धतीने जर तुमचंही बँक स्टेटस जर आधार कार्डशी लिंक दाखवत नसेल तर आपलं जे काही बँक खातं ज्या अकाउंटमध्ये असेल आणि तुम्ही ते योजनांचे पैसे जमा करण्यासाठी जर वापरत असाल तर त्या बँकेत जायचं आहे। तेथे आपल्याला एक रिटर्न ॲप्लिकेशन म्हणजे लेखी अर्ज त्या शाखेमध्ये जमा करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की ज्या काही सरकारी योजना असतील त्या सरकारी योजनांचं जे पैसे आहेत ते माझे या खात्यावरती जमा करायचे आहे। तर तो अर्ज तेथे जे काही शाखा अधिकारी असतील त्यांच्याकडे तो मिळेल आणि तेथेच त्यांच्याकडे आपला लेखी अर्ज सहीनिशी तिथे जमा करायचा आहे आणि आपल्या खात्यावरती सरकारी योजनांचा पैसा येण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे। तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे
की ज्या काही विविध सरकारी योजना असतील, पीएम शेतकरी सन्मान निधी योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, पीएम आवास योजना असेल किंवा ज्या काही महाडीबीटी फार्मर कॉर्नरच्या माध्यमातून ज्या योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चालवल्या जातात, यांचा जर पैसा आपल्या अकाउंटवर येत नसेल तर आपण कशा पद्धतीने आपलं बँक अकाउंट अपडेट करून तो जो काही पैसा येत नाहीये तो आपल्या खात्यावरती येऊ शकणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.